तर आम्ही पालक पनीर बनवतो. कडू लागतं किंवा पालकाची प्युरी काढल्यानंतर ती कधी कधी कडू होते आणि तो हिरवा कंच आपल्याला रंग हवा तो मिळत नाही. आणि मग करायचं कसं की तुमचं चुकतं कुठे हे मी तुम्हाला सांगतो. बनवूयात कॉर्न पालक. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपण काही पदार्थ जे आहेत ते रेस्टॉरंटमधल्यासारखे होत नाही अशी नेहमी ओरड असते. जसं पालक पनीर किंवा कॉर्न पालक वगैरे असे पदार्थ की रेस्टॉरंटसारखे हिरवे दिसत नाही होतो आमचे, असा ओरडा असतो की नाही. तो ओरडा संपवायचा आहे. चला सुरुवात करू आजच्या भागाला. बनवूयात कॉर्न पालक. आणि यासाठी सगळ्यात आधी एक काम करायचं, ते पाणी उकळत ठेवायचं. यामध्ये थोडंसं मीठ आणि तोपर्यंत आपण पालक स्वच्छ धुतलेला, जेवढ्या ताज्या भाज्या असतील तर तो स्वयंपाक किंवा तो पदार्थ बनवण्यामध्ये मजा येते. तुम्हाला एक छोटी टिप देतो की गाजर वगैरे कसे असतात की कधी कधी शिळे होतात आणि मग ते असे मलूल होतात. तर तेव्हा काय करायचं की सरळ एक भांडं घ्यायचं, त्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं, थंडगार पाण्यामध्ये हे गाजर बुडवायचे किंवा मुळा हे सगळे किंवा काकडी असेल ते हे सगळं बुडवायचं. एक अर्धा पाऊण तास ठेवलं तर छान असं टवटवीत ते होतं. एकदा करून बघा. आता पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं, त्याच्या आधी घालायचं नाही. गंमत काय होते की तुमचं चुकतं कुठे हे मी तुम्हाला सांगतो की पालक जेवढा जास्त वेळ गरम करू किंवा उकळत्या पाण्यामध्ये घालू तर त्याचा रंग जो आहे तो फेड होतो आणि जो हिरवा कंच आपल्याला रंग हवा तो मिळत नाही. आणि मग करायचं कसं की मग आपल्याला शिजवायचं तर आहे, उकळायचं तर आहे. मग काय करायचं, पाणी उकळायचं. क्वांटिटी पालकाची जास्त असेल तर ती एकदम न टाकता थोडा थोडा टाकायचा, म्हणजे पाणी थंड होणार नाही. पाणी थंड झालं की पालक ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये जास्त वेळ राहील आणि त्याचा रंग फेड होईल. म्हणून थोडा पालक टाकायचा, काढायचा, करायचा. त्याचा रंग बदललेला आहे, आपण हे काढायचं आणि नंतर हा पालक असा प्लेटमध्ये ठेवायचा. आणि अजून पुन्हा इथे एक अजून काळजी घ्यायची आहे, ती अशी की प्लेटमध्ये ठेवल्यानंतर पालक असा सेपरेट करून ठेवा. नाही तर होतं काय की एकावर एक पालक ठेवतो आणि त्याची गरमी एकमेकांना पोचते आणि पुन्हा तो रंग जो आहे तो फेड होतो. तेल, जिरे, बारीक चिरलेला लसूण, थोडी हिरवी मिरची आणि थोडी मी यामध्ये बोर मिरची घालणार आहे, आमच्या परीक्षितने आणलेली. ही बोरासारखी दिसते पण जेव्हा आपण याची रेसिपी बनवते सुंदर दिसेल. अजून बारीक चिरलेलं आलं, आणि यामध्ये मी हळद तिखट असं काहीच घालत नाही, कारण हळद घातली तर रंग बदलेल, तिखट घातलं तर रंग बदलेल. तिखटपणासाठी मी हिरवी मिरची घातली आहे, बोर मिरची घातली आहे. आणि आता स्वीट कॉर्न. पालक आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचा आहे, कारण कमीत कमी वेळ पालकाला आपल्याला गरम करायचा आहे, कारण त्याचा रंग आपल्याला टिकवायचा आहे. अगदी थोडीशी साखर, चवीनुसार मीठ आणि हे छान परतून घेऊ आपण. गंमत कशी असते की आमच्या इथे जेवढी मंडळी आमच्यासोबत काम करतात किंवा मदत करत असतात त्यांना आपल्या चुका लक्षात तर येतात, पण लक्षात आल्यानंतर त्या मीच सांगितल्यावर त्यांना समजतं. अशी गंमत आमच्या इथे होत असते. एकदा तुम्ही या आमच्या स्टुडिओमध्ये, आणि त्यासाठी मास्टर रेसिपी पाहत राहावं लागेल. आणि आम्ही आता ना दर महिन्यात 2 लकी मेंबर्स काढणार आहे की त्यांना आम्ही आमच्या खर्चाने स्टुडिओत बोलवू, त्यांच्याबरोबर एक एपिसोड करू किंवा जेवू आणि त्यांना परत त्यांच्या घरी पाठवू. याल ना? नक्की या. आणि सगळ्यात शेवटी पालक. एवढं छान हिरवागार पालक होतो. आणि पालकची एक गोष्ट अजून तुम्हाला सांगतो, पालकाची अजून एक छोटी टिप तुम्हाला देतो की कित्येक लोक म्हणतात की पालकाची पेस्ट केल्यानंतर आम्ही पालक पनीर बनवतो, कडू लागतं किंवा पालकाची प्युरी काढल्यानंतर ती कधी कधी कडू होते. त्याच्या मागचं कारण हे आहे की आपण मोसंबीचा रस काढतो आणि लगेच पितो. का? कारण तो जास्त वेळ ठेवला तर कडू होतो.
हवेशी संपर्क आल्यावर, तेच पालकाचा होता. हवेशी संपर्क आल्यानंतर तो कडू होतं. सो पालक तुम्ही जेव्हाही बारीक करता, बारीक केल्यानंतर एका भांड्यात त्याला झाकून ठेवा. ठेवाल? टीप लक्षात ठेवा. सर्व करू लगेच. तर एवढ्या भरपूर टिप्स आणि सूचना ऐकल्यानंतर तुम्ही कॉर्न पालक अशाच पद्धतीने हिरवागार बनवाल याची मला खात्री आहे. कारण तुम्ही मास्टर रेसिपी पाहता आणि पाहताना माझी आठवण करता ना, अशीच आठवण करत राहा. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला.